आपल्या सोबत आहे दूरध्वनीवरून, त्यांच्याशी बोलूया। नरेशजी, 55 वर्षाचं मिलिंद देवरांचं काँग्रेसशी असलेलं नातं आज संपतंय आणि शिवसेनेमध्ये ते पुढच्या काही क्षणात प्रवेश करतायत, आपली पहिली प्रतिक्रिया? माननीय मिलिंद देवराजी शिवसेनेत प्रवेश करतायत हे आपण आता चित्र लोकांसमोर आलेलं आहे। हो, आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी हा प्रवेश शिवसेनेमध्ये होत आहे। एक तरुण उमदा नेता शिवसेनेत येत आहे। एक चांगला कार्यकर्ता आणि चांगली परंपरा असलेला काँग्रेसमधील सुशिक्षित नेतृत्व शिवसेनेत येत आहे। आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करतो। नक्की नरेशजी, दक्षिण मुंबईमध्ये फायदा होईल याचा, ही जी मूव आहे, हा जो प्रवेश आहे त्याचा? हे बघा, मुरली देवरा असतील, माननीय मिलिंद देवरा असेल, या देवरा फॅमिलीनी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा पक्ष, मग सुशिक्षित समाज असेल, मराठी भाषिक सुद्धा मी म्हणेल, आणि मराठी भाषिकेतर लोकांमध्ये नेला काँग्रेस आणि याचं एक स्थान निर्माण केलं। त्यामागे देवरा फॅमिलीचा फार मोठा वाटा आहे। त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे। नक्कीच या लोकांपर्यंत शिवसेना, त्याचबरोबर आत्ताचं असलेलं शासन आणि केलेलं काम हे नक्कीच त्यांच्यापर्यंत नेण्याचं काम मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून होणार आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये नक्कीच याचा उपयोग होणार आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। नक्की नरेशजी, आभार, आपण वेळ दिलात, गडबडीत असाल आपण तरी न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आभार। नरेश म्हस्के आपल्याशी बोलत होते। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचं वर्चस्व होईल। आता 6 नगरसेवकांची नावं पुढे आलेली आहे, जे काँग्रेसचे 6 जे माजी नगरसेवक आहेत ते प्रवेश करत आहेत। त्या व्यतिरिक्त इतर काही जण अजून येण्याची शक्यता आहे का? त्याचे काही पदाधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये असा विषय असा आहे की कोणालाही जास्त माहितीच नव्हतं की असा प्रकारे निर्णय होईल आणि 15 दिवस महिन्याभरात बऱ्याच